जय गुरु. जय सुरू गुरु. करूया. जय गुरु. सुरू करूया गुरु. आपण. हा. हो सर. जय गुरु. सर तर सर लेटेस्ट घ्या ना तुम्ही. कॉपी मी त्याच्यात आम्ही केलेलं ट्रान्सलेशन टाकलंय. लेटेस्ट नाही आहे काही. मी ऍक्च्युली तिकडनंच घेतलं खरं. एक ते रिफ्रेश F5 रिफ्रेश करू. करा. नाही नाही, हे क्लोज करा. ड्राईव्ह रिफ्रेश करा आणि पुन्हा ओपन करा. मी आता टाकलं अर्ध्या तासापूर्वीच. ओके. अर्ध्या तासापूर्वी का मग एखाद्याच मी त्यातनं आधी घेतलं असेल. हा हा. हम्म. अच्छा, पण मग हे क्लोज करावं लागेल नाही का आधी मला? क्लोज करा आणि पुन्हा रिओपन करा ड्राईव्ह मध्ये. ओके. डोंट अच्छा. सेव्ह, डोंट हा. सेव्ह. नाही, सेव्ह नाही केलं मी, पण तेच माहिती आहे मला. पण ठीक आहे. सेव्ह केलं तर सगळंच चाललं. परत गेलं असते सगळं कारण. हम्म. आता तू 8 वाजता केलं का सेव्ह? हो हो. हम्म. इंडेक्स आहे ना सर. हम्म. इंडेक्स मध्ये 118. 118. अरे नाही हेच ना? आलं. हा. मी नाही याच्यात टाकलं होतं, नाही आलं. ठीक आहे, चालेल सर, जाऊ दे. मी टाकलं तुझ्याकडे लोक होतं नाही, पण मग काय झालं, मी पण काहीतरी करत होतो ना. आय वॉज नॉट नोईंग. तर मग काय तू हा. याच्यात तुमचं तुमचं ट्रान्सलेशन तू टाकलेलं आहेस का याच्यात? हो हो. ओ गॉड. मग त्याचं एनिवे ठीक आहे, चालेल सर. मी करू का शेअर? तुझ्याकडे आहे का कॉपी ती? हो हो, माझ्याकडे. ओके, मग ती लोकल कॉपी तू सेव्ह करून ठेव आणि मग शेअर करतो. मी हे काढतो, माझ्याकडनं काढतो मी. चालेल. मी करते sir. शेअरिंग सर मी ह्याच्या बंद केलं. पहिल्याच्या धनंजयचा अर्थ काय? काय ते? एक मिनिट, हा आपण जो जरा. ससर्ग. हो, तो उन्नती आता शेअर करते ना, उन्नती. हा, केलं बघा ओके. सर. दिसलं? हा, दिसलं. हो, पण मला जरा मोठं करावं लागेल का ते? एक मिनिट. हा. आता मला ना दिसत नाही म्हणजे काय माहिती. हो. वाचायचं का सर? आणि तर ठीक एक आहे सर, मिनिट. तुमचा पेमेंट करा तुम्ही, बघू आपण नंतर. जाऊ दे, वेळ नको वाया घालवू. मी हा. स्टॉप करते, तुम्ही शेअर तुमची. एक मिनिट. नाही तर ऍक्च्युली हा, आता केलं तू शेअर तर दिसेल मला ऍक्च्युली. हा. उन्नती. हा. केलं करेक्ट. मी आता. हा. तर हा, तुम्हाला आता काय पहिल्या या वाक्याचं कळत नाही म्हणजे पहिल्या श्लोकाचा जरा अडला होता बरोबर. हा, मग धनंजयाचा अर्थ कळला म्हणजे तो आम्हाला. अर्जुन हा माहितीये, पण धनंजय म्हणजे काय? तो शब्द नाही. कसा क्रिएट झाला? नाही, धनंजय म्हणजे हे जरा अध्यात्माशी संबंधित आहे. ते कसं आहे माहिती आहे का, धनंजय वायू हे जे आपले प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे जे वायू आहेत ना, की ज्यांनी म्हणजे असं म्हटलं जातं की
हे जे 5 वायू आहेत, तर हे धनंजय नावाचे वायू जो आहे त्याचे हे प्रकार आहेत. म्हणजे त्याचे भाग उपविभाग आहेत हे. तर जोपर्यंत मनुष्यामध्ये चैतन्य असतं तोपर्यंत हा धनंजय वायू अंगात असतो. आणि मेल्यानंतर एक 3-4 तासांनी तो चालला जातो, 2-4 तासात. ओके. तर म्हणजे असं म्हटलं जातं की म्हणजे प्राण जो आहे तो म्हणजे अपान अपान वायू आहे तो खाली ढकलतो, उदान वायू आहे तो वरती येतो, हा समान वायू आहे तो सगळ्या नसांना पोचवतो. असं ते प्रत्येकाचं एकेकाचं कार्य आहे. प्राणवायू आहे तो आपल्या हृदयातून म्हणजे सगळ्या नसांना रक्त पोचवतो वगैरे वगैरे, असं त्याची 5 हे आहे. आणि हा तर अशा रीतीने धनंजय जो वायू आहे तर तो अं, जीवांचं पोषणाचं कार्य करतो. हम्म. आणि त्याच्या उलट जो प्रभंजन वायू जो आहे ना, तो म्हणजे वादळ किंवा नासधूस. ओके. तर म्हणजे सगळं तुफान आणि वादळ वगैरे वगैरे असं. हा. तर त्याला म्हटलं जातं प्रभंजन. हा. भंजन म्हणजे तोडणे, आणि प्रभंजन म्हणजे प्रकर्षेन भंजनम, असं म्हणजे जो प्रकर्षाने विनाश करतो. अशा म्हणजे दोन्ही वायूच आहेत, पण एक वायू आहे की जो पोषण करतो, त्याला आपण धनंजय वायू म्हणतो. आणि दुसरा वायू आहे तो विध्वंस करतो. तर आता हे जे ससर्ज क्षेमाय नृणाम विधाता, तर याचं अन्वय काय होईल की विधाता, हम्म, तो विधातृ, जसं पितृ तसं विधातृ, त्याची प्रथमा विधाता आहे. विधाता नृणाम क्षेमाय ससर्ज. नृणाम, नृणम म्हणजे नर आपण म्हणतो ना, नाही. माणसांच्या हा क्षेमाय कल्याणासाठी ससर्ज म्हणजे सृजन केले विधात्याने. म्हणजे हे सगळं आपल्या मानवाच्या कल्याणासाठी हे सगळं सृजन याचं केलेलं आहे, सृष्टी. आता याच्या सृष्टीमध्ये काय काय आहे, तर दिवाकर म्हणजे सूर्य, हा दिवाकरही आहे. आणि निशाकर म्हणजे चंद्र पण आहे. तारागणम तारका वगैरे आहेत. आणि पक्षी आहेत. प्रभंजनम म्हणजे विध्वंसकारी वायू, वायूचं रूप आहे. आणि त्याच वेळेस पोषणकारी वायूचं पण रूप आहे. हा. तर हे सगळं विधात्याने मानवाच्या कल्याणासाठी सृजन केलेलं आहे याचं, असा पहिल्या श्लोकाचा अर्थ झाला. समजलं? तर त्याच्यामध्ये ते विध्वंस जे आहे ते हम्म. कल्याणाकरता आपण कसं, म्हणजे काय काय रेफरन्स आहे? विध्वंस पण कल्याणाकरता आहे असं म्हणजे actually काय नाही, असतं? कसं कसं आहे माहितीये का, की शेवटी आपण म्हणतो ना की सृष्टीचं एक जे चक्र असतं, हा, तर ते तुम्ही एका लिमिटेड व्ह्यूच्या दृष्टीने बघितलं तर हा, ते ठीक आहे, ते वाईट असतं. पण एक मानवजातीच्या कल्याणासाठी ही सगळी सृष्टीचा फि फिरवा फिरव हे ते ज्वालामुखी, वादळ वगैरे, तर हे सगळं निसर्ग चक्र आहे. जर तुम्ही म्हणाल की कुठेच काही वादळ नको, कुठेच काही पाऊस नको, सगळं अगदी स्टँड स्टील पाहिजे, बरोबर, निसर्गाचं, तर गॉड नोस काय होईल म्हणजे. हम्म. हे सगळं आता इनफॅक्ट आता जसं भारतामध्ये आता मोसमी वारे येतात म्हणून पाऊस येतो, नाही का? पाऊस येतो म्हणून शेती होते, शेती होते म्हणून आपल्याला खायला मिळतो, नाही का? तर हे सगळं निसर्ग चक्र हा, आहे ना, नाही का? हा. या दृष्टीने. म्हणजे ते सगळं ओव्हरऑल याच्याकरता माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जरुरीचं हा आहे हे हा सगळं. हा. तर हे हा सगळं जे म्हणजे सृष्टी, विनाश पण गरजेचा आहे. हं. विनाश पण जरुरीचा आहे. हा विनाश पण गरज. जरुरीचा आहे. हा विनाश किंवा काही म्हणजे फिरवा फिरव ज्याला म्हणतो चर्न, तर जो हं, आवश्यक आहे सगळ्या फिरवा आवश्यक. फिरव ही सगळी. हा. ओव्हरऑल दृष्टीने जर चक्र. बघितलं तर हा सगळा ही फिरवा फिरव जी असते हे आवश्यकच असतं ना, नाही का? जसं आपण हं, म्हणतो की मृत्यू चांगला की वाईट, पण जर कल्पना करा हं. की जगात जर काही मृत्यूच झाले नसते तर काय अवस्था झाली हा. असती पृथ्वीची, घरात नाही राहायला का? जागा राहिली नसती. आजोबा पणजोबा सगळे 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 करता 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 आणि कुठे आणि उभं सगळे राहायचं एवढी पण जागा आणि नव्हती. सगळ्या सगळ्या आजारी आणि रोगी माणसं घरात पडलेली असती सगळी.
हा, हो. कारण आणि मृत्यूच नाही. बिचारी तरुण मंडळी हैराण झाली असती सगळी. मग त्यामुळे जे जे होतं ते आपण म्हणतो ना की जे होतं ते सगळं चांगल्यासाठीच होतं, म्हणजे त्या दृष्टीने बरोबरच आहे ना हे सगळं चक्र, नाही का? त्या असं. सगळ्यामध्ये पक्षी कुठे बसतो? हा, पक्षी नसता तर झाडं कशी क्रिएट झाली असती हो? पक्ष्यांमुळेच तर ती झाडं, त्यांचं बीजवन होतं, सगळं होतं ना, जेवण आणि वगैरे मग होत झाडं नाही. आता नाही, पण बरोबर आहे, या वाक्यामध्ये एकदम पक्षी कुठून आले असं त्यांना विचारायचंय हा. राजेशला. हम्म. तर याचं असं हम्म. की एक आहे तारागडम. तारा म्हणजे इतक्या दूर असतात की त्या आपल्या म्हणजे प्रचंड दूर आहे तारागण, अवकाशातले, अंतराळातले. बरोबर. आणि त्याचबरोबर अगदी जवळच काय आहे तर पक्षी, म्हणजे दिवाकर, सूर्य, चंद्र, तारे आणि पक्षी हे सगळे आकाशातले प्राणी आहेत असं समजा तुम्ही, नाही का? मग नंतर मग कुठे सगळं पुढच्या श्लोकामध्ये लता, पुष्प, वन, वृक्ष, फल, वृक्ष, सगळं पुष्प वगैरे वगैरे असं आहे सगळं. पण याच्यामध्ये सगळं अवकाशातलं सगळं वर्णन केलेलं आहे. अवकाश म्हणजे स्पेस आणि आकाश आणि वायू याचं सगळं वर्णन आहे. तर तिथे काय काय असतं? चंद्र, सूर्य, तारा आणि पक्षी आणि वायू, वाहणारा वायू. तर हे सगळं म्हणजे अवकाशाचं वर्णन केलेलं आहे पहिल्या श्लोकामध्ये कवी असं. सर, म्हणजे धनंजय म्हणजे अग्नी नाही ना? आम्ही अग्नी हा अर्थ घेतला होता काल. नाही 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 नाही, अग्नी नाही, वायू. म्हणजे वायूचं भाव आहे. अग्नी नाही. हम्म. हा, पोषण करणारा वायू. तर पोषण मग इथे करणार. कसं लिहिणार आम्ही? सूर्य आणि चंद्र, हा, तारका आणि पक्षी. एक मिनिट, हा तारक म्हणजे हा तारका आणि पक्षी आणि हा, काय वादळ. हा, वादळ. किंवा तुफान ज्याला म्हणता येईल. हा, वादळ. भयंकर वादळ आणि पोषण करणारा वायू, सगळ्या जीवांचं पोषण करणारा, जीवांच्या देहामध्ये पोषण करणारा वायू. हा, त्याचं पूर्ण स्पष्टीकरण असं होईल की जीवांच्या देहात राहून त्या देहाचं पोषण करणारा धनंजय नावाचा वायू. असं हे असं. हं? सर, किती सुंदर सांगितलं तुम्ही, आम्हाला काहीच माहिती नव्हतं हे. तेव्हा आम्ही आमचा अर्थ लावला काल. हा, आमची अक्कल काय ती नाही ती नाही, अक्कल चालवली. वगैरे असं काही नाही. ते काय थोडस आता म्हणजे त्याच्या हे- आपल्या नाही बिन जसं भक्तीचा अर्थ कळला पाहिजे. नाही, हे उषाताई थोडंसं काय माहितीये का, म्हणजे दोन गोष्टी असतात. म्हणजे त्या अध्यात्मामध्ये वगैरे मी नेहमी सांगतो की एक असतो सरळ अर्थ, शाब्दिक शब्दार्थ किंवा शाब्दिक अर्थ ज्याला आपण म्हणतो. बरोबर आहे. आणि दुसरा हो. असतो त्याचा गर्भित अर्थ. तर संस्कृत भाषा किंवा हे सगळं वाङ्मय कसं आहे ना की आपलं जर अवांतर जर माहिती आपल्याला जर नसेल ना तर हे आपल्याला हम्म. जसं आता संस्कृत हे काहीच म्हणजे कळत नाही. हा, जसं आता संस्कृत मधले जे, आणि विशेषतः हा प्रॉब्लेम आहे ना लोकांना, धर्मग्रंथ किंवा वेद, उपनिषद, पुराण हे वाचताना तर खूपच येतो लोकांना प्रॉब्लेम. बऱ्याचदा हे जे सगळे हम्म. पाश्चिमात्य लोकांनी जे भाषांतरं केलेली आहेत ना ती सगळी हम्म. म्हणजे चुकीची आहे. थिओरिटिकली करेक्ट नाही, म्हणजे थिओरिटिकली करेक्ट असतात ती शाब्दिक हम्म. दृष्ट्या. हम्म. पण हम्म. त्याचा जर अध्यात्माचा बेस जर नसेल ना त्याला, तर ती सगळी त्यामुळे रेफरन्सच संदर्भ ज्यांना माहिती नाही या सगळ्या गोष्टींचा, त्यांना काहीच कळणार नाही असं, तर नाही तुम्ही का? केव्हा अभ्यास केला हा सगळा? एक तर तुम्ही एवढे IIT चे इंजिनियर, आणि प्लस हे कधी अभ्यास केला इतका सगळा? असं काही नाही, काय गुरुकृपा आहे, दुसरं काही ग्रेट आहात तुम्ही. नाही नाही, असं काही नाही. सर, हा, एक विषयांतर करते. आपण ते नैवेद्य दाखवतो तेव्हा ते असं म्हणतो ना, प्राणायाम स्वा, अपानाय स्वा, वानाय. मग ते त्याचा आणि याचा काही हो, संबंध आहे का? नक्की, वायू जे अगदी तुम्ही नक्कीच संबंध आहे. काय असतं की आपण म्हणजे नैवेद्याच आता कसं आहे, नैवेद्य म्हणजे काय तर निवेदन करणे. निवेदन म्हणजे काय म्हणजे त्याचं अन्नाचा जो काय त्याला म्हणतात सार जे आहे तर ते आपण देवतेला अर्पण करणे, त्याला म्हणतात निवेदन. हा,
हम्म. एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की मी अमुक अमुक जाऊन निवेदन सादर केलं, तर निवेदन म्हणजे काय, की मी म्हणजे पूर्ण शरण गेलो त्या समोरच्या व्यक्तीला आणि त्याला समर्पण केलं माझं. त्याला म्हणजे हम्म. निवेदनाचा अर्थ तो आहे खरा, की समर्पित भाव हा अपेक्षित आहे. ओके. अच्छा. तर हम्म. हा, तर आता अन्न म्हणजे काय असतं? अन्न याच्यामध्ये पृथ्वी म्हणजे पृथ्वीचा अंश असतो पंचमहाभूतांचा. ओके. हम्म. नाही का, हे सगळे म्हणजे हो हो. भात तांदूळ वगैरे वगैरे. धान्य नंतर उगवायला पृथ्वी, वारा, पाणी हा सगळंच लागतं. हा नंतर पृथ्वी. तर अन्न हे स्थूल आहे, बरोबर. म्हणजे एखाद्या कुठल्याही हम्म. अन्नामध्ये काय असतं, तर पंचमहाभूत असतात प्रत्येक अन्नामध्ये, जीवामध्ये, बरोबर. पंचमहाभूत म्हणजे हम्म. काय? पृथ्वी. हम्म. नंतर म्हणजे आकाश. नाही नाही, जल म्हणजे त्यातलं रस हा सगळा. हा. हम्म. हम्म. नंतर तिसरं तेज म्हणजे एनर्जी. हम्म. अग्नी म्हणजे तेज किंवा त्यातली ऊर्जा. हा. या हम्म. 3 गोष्टी असतात. नंतर चौथी जी आपल्याला समजू शकत नाही ती असते वायू. आणि अजून हम्म. पाचवी जी अजूनच समजते ती असते व्हॅक्यूम किंवा स्पेस ज्याला म्हणतात. हा, हम्म. अवकाश. तर आपली जी गती असते ना, मनुष्याची गती, ही या 4 लेवलला चालते. आपल्याला स्पेस पर्यंत आपला हात पोचत नाही कधी. ओके. हम्म. आपल्याला हम्म. पृथ्वी दिसते किंवा अन्न, स्थूल वस्तू सगळ्या दिसतात, फील होतात, उचलू शकतो, त्याला वजन असतो. रस दिसतो कारण रस, पाणी हे सगळं प्रवाही असतं, बरोबर. तेज हम्म. सुद्धा, तेज अनुभवायला येतं, ते प्रकाश त्याचा किंवा दिसतं, ते दिसणं हे सुद्धा तेजाचंच आहे. म्हणजे अच्छा. हम्म. तिसऱ्या महाभूताचंच आहे. जर तेज हा जर महाभूत नसतं तर आपल्या डोळ्यांना काही दिसलंच नसतं, बरोबर, प्रकाश. हम्म. हम्म. चौथं जे आहे तो वायू. तर आता वायू जसं मी म्हटलं ना, तर वायू हा पोषण करत आहे, बरोबर. आपल्या देहाचे, हो. आपल्यामध्ये सुद्धा हे 5 वायू सतत फिरत असतात आपल्या देहामध्ये. तर अच्छा. हा, आणि जोपर्यंत ते वायू फिरतायत तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ज्या क्षणी ते वायूचं फिरणं थांबेल त्या क्षणी, हम्म. म्हणजे जसं म्हटलं जातं ना, की प्राणवायू म्हणजे त्याला लौकिक भाषेत ऑक्सिजन म्हणतात, आता इंग्लिश भाषेत. हम्म. पण आपल्या ह्याच्यात त्याचं प्राण म्हणजे चैतन्य वायू असं. हा. हम्म. नंतर अपान. अपान म्हणजे जसा ज्याला आपण म्हणतो फार्टिंग किंवा हे पाडणं वगैरे, म्हणजे जो नको असलेला वायू खाली ढकलणं, ते पण एक कार्य आहे. हम्म. कारण तो जर वायू डिस्चार्ज झाला नाही आपल्या बॉडीतनं तर आपली वाट लागेल कम्प्लीट, बरोबर. त्यामुळे जो नको वायू तो खाली गेलेला पाहिजे. उदान. उदान म्हणजे उचकी येणे, शिंक येणे वगैरे वगैरे, ही त्या उदान वायूची कार्य असतात. की ज्या काही गोष्टी म्हणजे त्याची टेंडन्सी वरती जाण्याची असते, म्हणून उत उत म्हणतो ना आपण, हा हम्म. उपसर्ग वरती. तर म्हणून त्याला उदान म्हणतात. अप म्हणजे खाली, म्हणून अपान, बरोबर. हा. हम्म. हा. वी 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 आन अन म्हणजे चैतन्य. प्राण मधला सुद्धा अन. अन म्हणजे चैतन्य. हम्म. अन. हा. नंतर अन. वी अन. हा. अन. हा. उदान. हा. आणि अन म्हणजे त्यांनी तो, जे अन्न आपलं पचतं आणि त्यातली जी पूर्ण जी म्हणजे जे रस जो शोषला जातो रक्तामध्ये, तो सगळा हम्म. पोचवण्याचं कार्य हा समान वायू करतो आपल्या अच्छा. शरीरामध्ये. हा. तर आपण जेव्हा देवाला किंवा कुठलाही तो नैवेद्य दाखवताना प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा असं म्हणतो, तर हम्म. हा म्हणजे वायू हे मीडियम असं आहे की ते तेज आणि वायू हे असं म्हणजे हे असे आहेत की जे आपल्याला म्हणजे दैवी गोष्टींशी किंवा जे आपल्याला दिसत नाही त्यांच्याशी आपलं जे कम्युनिकेशन आहे ते एनर्जी, तेज आणि वायू याद्वारे होऊ शकतो. पाणी आणि पृथ्वीद्वारे होऊ शकत. समजलं ना. कारण ज्या ज्या वस्तू किंवा ज्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही, आता मला कोणीतरी समोर दिसत असेल तर त्याला मी त्याच्या हातावर लाडू ठेवेल, बरोबर. पण जी व्यक्ती मला समोर दिसतच नाही, पण मला त्या लाडूतलं चैतन्य त्याला ट्रान्सफर करायचंय, तर मी कसं करणार? एकतर अग्नीद्वारे, की जो झाला यज्ञ, बरोबर. हम्म. यज्ञामध्ये आपण हम्म. काय करतो, त्या तेजामध्ये तेजामध्ये तेजाची आहुती देतो. अग्नी म्हणजे ही तेज रूपच आहे. आणि आपण जे काय आहुती, तूप वगैरे काय म्हणायची आहुती देतो ते तेजामध्ये
त्या तेजाची आहुती देतो आणि अशी कल्पना करतो की ती दैवी म्हणजे, कारण अग्नी हा दैवी तेजाचा प्रतिनिधी, तर त्याला दिलं म्हणजे त्या दैवी तेजाला पोचेल, त्या दैवी तेज म्हणजे देवता, तर त्यांना पोचेल म्हणून बरोबर. यज्ञ, म्हणून यज्ञ संस्था किंवा यज्ञामध्ये तसं होतंय. पण आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण तो अग्नीचं माध्यम उपयोगात न आणता आपण वायूचं माध्यम उपयोगात आणतो. अच्छा. हा, आणि त्यातला जो, जसं मी म्हटलं की हे हे जे 4-5 अन म्हणजे चैतन्य किंवा हे आहे, तर याद्वारे हम्म. आपण त्यातली जी ऊर्जा किंवा त्यातला जो हे आहे तो त्या देवतेला पोचवतो. बापरे, केवढा म्हणजे गर्भित अर्थ आहे ना ह्याच्यात. आपण असं नुसतं प्रोसिजर सारखं करत असतो. हो. तर असं म्हणजे, तर अन म्हणजे जे अन, म्हणून अन हा चैतन्य किंवा जिवंत शक्तीचा ना आहे ते अन. अच्छा. हम्म. प्र म्हणजे प्रकर्षाने चैतन्य, ज्याने चैतन्य प्रकट होतं म्हणून त्याला प्राण म्हटलं जातं. असं ओ. आहे. सर आणि व्यान म्हणजे काय? वी अन वी प्राण अपान, हा. वी म्हणजे, हा सॉरी, वी म्हणजे तो ना नको असलेल्या देहातल्या गोष्टी तो जवळ आणतो सगळ्यात. म्हणजे अशुद्ध रक्त जे जवळ येतं ना हृदयात आपल्याकडे, हा. ज्या ज्या नीला किंवा कुठल्या तरी इंग्लिशमध्ये काय म्हणतात आठवत नाही मला, हो हो हो. पण हा, तर त्या ज्या वाहिन्या असतात त्या अशुद्ध रक्त ते- प- परत आणतात ना, तर ती क्रिया हम्म. जी होती ती व्यान वायूने, असं. I have a म्हणजे question. सूक्ष्मातल्या, तर मला थोडक्यात असं कळलं की सूक्ष्मातल्या सूक्ष्म कडे पोहोचवण्याचं काम पण वायू हे सूक्ष्मच करतो, नाही का? वायूच करू शकतो. हो, हो, अगदी. हा. वायू आणि अग्नी किंवा तेज या दोन गोष्टीद्वारे, कारण कसं आहे माहिती आहे, आपण स्थूल रूपात आहोत, देवता ज्या आहेत त्या हम्म. सूक्ष्म किंवा सूक्ष्मापेक्षाही, ज्याला कॉझल फॉर्म किंवा कारण देह म्हणतात त्याला, तर त्या रूपात असतात देवता किंवा या सगळ्या दैवी शक्ती, बरोबर. तर आपलं आणि त्यांचं कम्युनिकेशन स्थूल ग्रॉस लेवलला नाही होऊ शकत. हा, हे त्याच लेवलला व्हायला पाहिजे, आणि त्या लेवलला करण्याचं काम हा वायूच करू शकतो, अग्नी किंवा वायू. पण अग्नी हा कसा आहे ना, अग्नी म्हटलं तर तो सूक्ष्म रूपातला आहे, म्हणजे अग्नी कसा, तो आपल्याला त्याची अनुभूती होते. पण वायू हा. दिसतो अग्नी कधी कधी, पण वायू दिसत पण नाही, असं. हो, बरोबर. म्हणजे वायू अजून तरल आहे. म्हणजे जे ज्यांना पंच हे माहिती आहे काय, काय पंच 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 पंचपंचिका नाही, पंचप्राण पंचीकरण, नाही काय? नाही 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 नाही, पंचीकरण विद्या म्हणून एक, पंचीकरण नावाची एक प्रोसिजर आहे, हा, अध्यात्मामध्ये. तर त्याच्यामध्ये असं मानलं जातं की म्हणजे पृथ्वीला 5 गुण आहेत, नंतर पाण्याला 4 गुण आहेत, हं. तेजाला किंवा अग्नीला 3 गुण आहेत, वायूला 2 गुण आहे, आणि स्पेसला 1 गुण आहे, असं. तर जेवढं तरल आहे, हं, कारण म्हणून या देवता आहेत या तरल किंवा अत्यंत त्या लेवलला असतात, तरल अवस्थेत असतात. त्यामुळे त्यांच्याशी जे कम्युनिकेशन आहे, तुम्ही पृथ्वीसारख्या हेवी यांनी कम्युनिकेट नाही करू शकत त्यांच्याशी, असं. I had a, सर I had a question. हं. That Dhananjaya, the same is the same. It is that Dhananjaya Arjuna is also to be written like this only, or No, we no. put a dot on the Okay. Dhan. No, no, no. So it is like this. Dhananjay is the name given. It was, I mean, Arjuna's another name was Dhananjay. Okay. Huh, It is just that. huh. Okay. Okay. But, Huh. huh, It is but to be written this way only, right? yeah, both are the same Okay. names. Okay. Okay. But the spiritual meaning of Dhananjay is quite different. It is not just the name. Okay. सर मी ना एक बघत होते, त्याच्यात त्यांनी 5 मुख्य प्राण सांगितलेत: प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आणि हो, त्याने 5 उपप्राण सांगितलेत: नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आणि बरोबर. ह्याच्यात त्यांनी धनंजयचं मिनिंग काय दिलंय की हा वायू मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातली पिशाच्य शरीरात शिरणार नाही याची काळजी घेतो. त्याच्यामुळे प्रेत जाळणे ही क्रिया शास्त्रीय दृष्ट्या चांगली आहे. त्याच्यामुळे हा वायू शरीरात अडकून राहत नाही आणि जीवात्म्याला
सुटका देतो असं लिहिलेलं आहे. बरोबर वाचतेय का मी म्हणजे? काय माहिती, थोडंसं इंटरप्रिटेशन वेगळं असेल त्याचं. पण ते प्राण असेल का? आणि उपप्राण जे म्हटलेले ते तू बरोबर आहे. आणि त्यात एक वायूचं नाव धनंजय पण आहे. पण हे जे प्राणापान हे जे आहेत, तर हे सगळे हम्म. धनंजय म्हणजे पोषण करता वायू असं म्हटलं जातं. हा, मला ते धनंजय हा धनंजय वाटलं म्हणून मी विचारलं, कन्फर्म हा. केलं. बरोबर. एकदा ना सर व्हॉट्सअपवर पण म्हणजे आपण नैवेद्य दाखवतो का दाखवतो त्याचं थोडंसं एक असं हे आलं होतं की प्रत्येक शिजवलेल्या अन्नातला आता तुम्ही जे सांगितलं तेच परफेक्ट, की तो वायू तो देवापर्यंत पोहोचतो. म्हणजे देव कसं काय त्याचं ग्रहण करतो बाबा नैवेद्याचं, म्हणजे साधारण माणसाच्या मनात ही कल्पना असतेच ना. तर हम्म. तेव्हा त्यांनी छान एक्सप्लेन केलं होतं. ते ते पण तुमच्यासारखेच असतील कोणीतरी, पण त्यांनी असंच एक्सप्लेन केलं होतं. मला एकदम आठवलं आता हे सगळं. बरोबर. हम्म. तेच म्हणजे आपल्याला वाटतं ना की म्हणजे जे हल्ली काही लोक बालिश असे प्रश्न विचारतात की अरे नैवेद्य आपण देवाला दिलं, मग कसं खाल्लं देवाने, त्याला हा, कुठे देव तर खाल्लं. खात तर नाही, मग आपणच तर हा. खातो असं अगदी. हा. तर त्याचं म्हणजे आध्यात्मिक त्याचं हे उत्तर असं खूप आहे की सुंदर सांगितलं सर. हम्म, खूप मस्त. हम्म, आज आम्हाला वेगळंच ज्ञान मिळतंय. हम्म. खूप छान सांगितलं सर, म्हणजे आता कायम लक्षात राहील ते माझ्या पण. हा. म्हणजे आता हम्म. कुठलीही वस्तू केली की आधी देवाला नैवेद्य दाखवायचा, कारण त्यातला मेन म्हणजे देव ते काय घेतो ते आता कळलं आपल्याला. हा. नाही, पूर्वी असं काही चांगलं झालं की घरातले मोठे माणसं सांगायचे ना, देवाकडे साखर ठेव, म्हणजे आभार हो. मानण्यासारखं ना ते हो. असं. हो, हो, हो. बरोबर. बरोबर. तेच. ठीक सर आहे. तुम्ही नसलात की आम्ही हे सगळं मिस करतो ना. नाही नाही, पण कसं म्हणजे हे आता विषयांतर थोडं वेगळं आहे म्हणून, नाहीतर एवढं की असं आपण गेलो नसतो एवढ्या डीप मध्ये नाही का? असं. नाही, पण या मुलींनी प्रश्न पण छान विचारले आणि म्हणून आम्हाला हम्म. सगळं समजलं पण. बरोबर. आता नैवेद्याचं पण तिने विचारलं, छान विचारलं तिने ना. हो हो. तेच. चालेल. ठीक आहे. आपण आज आता कुठला उन्नती, तुम्ही दुसरा तो नरपती सुरू केला होता ना? हो हो सर, एक दोन वाक्य झालेली फक्त. एकच झालं हम्म. होतं, दुसऱ्यावर आपण डिस्कनेक्ट झाला होता, तर ते घेऊ शकतो सर आपण आता. पण आहे मग एक वेळ काम 10. करूया, मग तू तू शेअर कर मग, कारण मग मी ते माझं व्हर्शनचा आपल्याला प्रॉब्लेम होईल परत म्हणून. हम्म? बर, करते मी. नाही पण या- सर त्याच्यात आम्ही लिहिलेलंच नाहीये ना, ते तुम्ही दाखवा ना. आम्ही काही लिहिलं नाही त्याच्यात, फक्त नाही नाही, ह्याच्यातच लिहिलं. पण नाही नाही ते बरोबर. पण तुझी ती लोकल कॉपी मग कसं करायचं? ते करते मी ऍडजस्ट सर, तुम्ही काय बरं, ठीक. काही त्याच्यात काही लिहिलेलंच नाहीये ना, काही फरक नाही ओके. सर पडत. कालच्या ह्याच्यामध्येच आम्हाला त्या 5व्या श्लोकात पण थोडीशी अडचण अशी आली होती की ते सगळे ऋतू दिलेत. वर्षा वसंत शरद हिमांत, शैत्यम निदाघम च दिनम च रात्रीम, नक्षत्र चक्रम सुमनोहरम ही ससर्ज क्षेमाय नृणाम विधाता. तर ते हम्म. काही ऋतू आम्हाला कळले नव्हते सर. शैत्यम म्हणजे शीत ऋतू का? हा, शिशिर शिशिर वगैरे का? शिशिर शिशिर. हा, शिशिर ऋतू. हा, हिम हिम म्हणजे हेमंत ऋतू. हिम म्हणजे हेमंत, शरद शरद, वसंत वसंत, वर्षा ऋतू, शैत्य म्हणजे शिशिर ऋतू, आणि निदागम म्हणजे ग्रीष्म ऋतू म्हणजे हा. उन्हाळा. हा. हम्म. हे नक्षत्र चक्र सुमनोरम म्हणजे तो 27 नक्षत्रांचं चक्र अशा दृष्टीने म्हटलंय का तिकडे? हो, म्हणजे जसं आता हे ऋतूंची, आता कसं दिन आणि रात्री हे एक चक्र झालं, बरोबर. दिनमच्या रात्री, दिवस आणि रात्र आणि दिवस हे छोटं चक्र झालं 24 तासाचं, नाही का? नंतर ऋतू, त्याच्यानंतर नक्षत्र चक्र, जसं आपलं आपण म्हणतो ना की साधारण 2.5 दिवसांनी सूर्य नक्षत्र नाही, चंद्र नक्षत्र बदलतं, चंद्र. बरोबर. हम्म. हा. तर चंद्र एका नक्षत्रातून अशा 27 नक्षत्रातनं तो फिरत 2.25 बदल, हा 2.25 दिवसात तो एका म्हणजे एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जातो, बरोबर. तर नंतर तसं सूर्य नक्षत्र हे साधारण महिनाभराने सूर्य एका राशीत तर महिनाभराने दुसऱ्या राशीत जातो.
हा, एका राशीतनं दुसऱ्या राशीत, एका राशीत साधारण 2.5 नक्षत्र असतात, म्हणजे 12-12 दिवसांनी ते नक्षत्र बदलतं असं. हम्म. तर पण म्हणजे हे नक्षत्र चक्र म्हणजे शेवटी हे सगळे सायकल्स, म्हणजे ऋतूंचं चक्र, दिवस दिवस रात्रीचं चक्र, चंद्र मग नक्षत्राचं निसर्ग चक्र. चक्र म्हटलं तर त्याला हा, तेच म्हणायचंय त्यांना तसं शेवटी. शेवटी त्यांना तेच म्हणायचं की हे सगळं जे चक्र जे आहे, तर या चक्रामुळेच, आणि हे चक्र का निर्माण केली परमेश्वरांनी, सगळं जे एकच कायम 12 महिने एकच ऋतू असतात नाही का, तर ते एकतर मोनोटोनस झालं असतं, तो एक भाग वेगळा. पण म्हणजे सध्या आपल्याला सगळ्या पोषणासाठी हे सगळे ऋतू, सगळे अनुभव, पाऊस, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा, हे सगळं आवश्यक आहे ना. म्हणून असं म्हटलेलं आहे की हे सगळं विधात्यानी, विधाता म्हणजे कोण, जो सृष्टी ज्याने निर्माण केली तो, तर त्या विधात्यानी नृणाम क्षेमाय, म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी हे सृजन केलेलं आहे या सगळ्यांचं. विधात्याने पृथ्वी 23 डिग्री कलून ठेवली, त्याच्यामुळे सगळेच निसर्ग झाले. बरोबर. तर त्यामुळे तर हे सगळे एकदा ऋतू वगैरे. हा. तर एकदा ते वर्षा ऋतू, वसंत ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू, शैत्यम म्हणजे शिशिर ऋतू किंवा थंडी, शिशिर निदाघम. ऋतू. हा, आणि तर निदागम म्हणजे ग्रीष्म किंवा उन्हाळा असं. उन्हाळा. ग्रीष्म ऋतू. आणि दिवस आणि रात्र, सुंदर मनोहर नक्षत्र चक्र देखील विधात्याने मानवाच्या कल्याणासाठी उत्पन्न केले असं लिहिलं होतं आम्ही. बरोबर बरोबर. हो. सर हे कळलं नव्हतं आम्हाला, ग्रामाजनाना म्हणजे माणसांसाठी गावं आणि पुंसा नगराणी, हे काय असं का केलं ते? एक मिनिट. पुसा म्हणजे पण माणसंच ना. नाही नाही, उसा म्हणजे गावातली माणसं, गावातली माणसं आणि नगरातली माणसं असं दोन्ही, म्हणजे तर हे म्हणजे थोडक्यात काय, काही गावात राहणारे लोक, काही नगरात राहणारे लोक असं. कारण म्हणजे जसं आज सुद्धा आपण बघतो की म्हणजे शेवटी गावातल्या म्हणजे थोडक्यात खेड्यातल्या किंवा कृषीप्रधान संस्कृतीतल्या लोकांचं जीवन, दिनक्रम हे एकदम वेगळं असतं, आणि नगरात राहणाऱ्या लोकांचा दिनक्रम हा एकदम वेगळा असतो ना, या अर्थाने. अच्छा, म्हणजे ते आम्ही लावलेला अर्थ बरोबर नाही मग तो. म्हणजे काय लोकांसाठी गावे, मनुष्यांसाठी नगरे, असं नाही ना, असा होणार नाही अर्थ. गावातील लोकांसाठी आणि नगरातील लोकांसाठी असं होईल ना. हा हा हा, म्हणजे लोकांसाठी असं, बरोबर. हा. हा हा, हम्म. बरोबर. म्हणजे गावातल्या गावातील लोकांसाठी. लोकांसाठी साठी, आणि म्हणजे जसं आता म्हणजे काही आता जसं हत्ती घोडे, तर हत्ती घोडे हे जास्त करून नगरातल्या लोकांसाठी. नंतर धेनू, म्हणजे गायी वगैरे ज्या आहेत त्या, गायी किंवा वृषभ, बैल किंवा हे सगळे यांच्या गावातल्या लोकांसाठी, खेड्यातल्या लोकांसाठी असं. हम्म. आता असं किनाऱ्यात जवळच्या लोकांसाठी छागम म्हणजे मासे असं, नाही का. छागम म्हणजे मासे. हा, दिलं असेल बकरी ना. काहीतरी अर्थ दिला. सॉरी, छागम म्हणजे छागम छागम हा, छागम बकरी म्हणजे लिहिलंय. बकरी. बकरी आणि बोकड, हा बरोबर. मेष म्हणजे पण बकरीच, म्हणजे मेष म्हणजे बोकड, आणि बकरी, छागम म्हणजे बकरी असं. बकरी आणि मेंढा नाही का, बोकड हा, का? मेंढा. हा, मेष म्हणजे मेंढा, तेच. बोकड, तेच. माझी आणि वृषभ म्हणजे हे ना, बैल. वृषभ म्हणजे बैल ना. हा. बैल. बैल. माझी स्क्रीन दिसते का सर, बरोबर आहे का ते? हम्म. हा, बरोबर आहे. गावातील लोकांसाठी, नगरातील मनुष्यांसाठी, आणि तसे गाईला घोड्याला हाती. सर त्याचा अर्थ नीट सांगा ना आम्हाला. गावातील लोकांसाठी गायी वगैरे का? एक मिनिट ना, जस्ट मला ना, मी स्टॉप शेअर करायला असं का म्हणते, मला मला तुझा स्क्रीन दिसत नाहीये पण उन्नती. हा, पण ठीक आहे, मी माझ्या लोकल कॉपीतनं बघतो. हा, तर ग्राम आता
ग्रामा जनानाम, जनानाम म्हणजे षष्ठी बहुवचन, पुंसा म्हणजे पण षष्ठी बहुवचन. नंतर धेनुम हयम, तथा हत्ती, नंतर छागम म्हणजे बकरी, मेंढे, बैल. तर हे सगळं अं, अं, गा- अं, हे जनानाम आणि पुंसा हे दोन्ही ना षष्ठी आहे, म्हणजे नगरांची, म्हणजे गावातल्या लोकांच्या गायी, हत्ती, म्हणजे तसंच नगरातल्या गावातल्या लोकांचे आणि नगरातल्या लोकांच्या गायी, हत्ती, घोडे, बकऱ्या, मेंढे, बैल हे सगळं विधात्याने मानवाच्या कल्याणासाठी उत्पन्न केलं असं. अच्छा. हम्म. आता मला वाटतं मग 3 मिनिटं राहिली आपली. पुढचं घ्यायचं का आपण ते नरपतीचं? तर घ्या ना, 3 मिनिटं पण मोठा कालावधी आहे. ओके, ठीक आहे. हा, नरपती ना. कितवं आहे ते? 9वा आहे की 12वच आहे सर, 31 पानावर. तर 12वा आहे. ह्याच्या पुढचाच. याच्या 118च्या पुढचा. ओके. 120. हा हा हा. तर हे ना तुम्ही यातले शब्द वाचलेत का की कसं? हो, वाचलंय आम्ही. पहिलं अच्छा, भाषांतर पण झालं 123 वरचं. ओके. तर याचा मी एक ना थोडं आधी जरा भूमिका देतो, बॅकग्राऊंड देतो. तर हे हम्म. जसं ना आता इथं परिचय म्हणजे तुम्हाला परिचय म्हणजे अक्षरशः वेगवेगळ्या ग्रंथांचा तुम्हाला इथं परिचय करून देण्यात येते. जसं आपण रामायणातलं बघतोय, महाभारतातलं बघतोय. नंतर ते अजून कुठलं बघितलं आपण, एक काव्यातलं नल गेल्या दमयंती. नल दमयंती बघितलं, हा, महाभारतातलं होतं ते. आता हे जे आहे नाही, नल दमयंती पण ते वेणी संहार या नाटकातलं होतं, बरोबर? हा, हा. बरोबर ना. तर वेणी संहार या हो नाटकातला हो. तो चॅप्टर होता. तर हा ना बाणभट्ट किंवा बाण नावाचे एक कवी होऊन गेले पूर्वी. हा, म्हणजे पूर्वी म्हणजे इसवी सन 7व्या शतकात वगैरे असं म्हणतात. तर त्यांनी कादंबरी, बाणाची कादंबरी नावाचं एक असं प्रसिद्ध त्यांनी संस्कृत मधलं ग्रंथ लिहिलेला आहे. तर या कादंबरी नावाचा जो ग्रंथ आहे ना, तो असा फार असा म्हणजे म्हणजे वैविध्यपूर्ण अशी ती कादंबरी आहे. तर त्याच्यात अशी भूमिका आहे म्हणजे की एक वैशंपायन ऋषी, तर ते पोपटाच्या, तुका म्हणजे पोपट, तो पोपटाच्या रूपामध्ये असतात आणि त्यांना एक कोणीतरी पकडतो, कोणीतरी चांडाल असा, आणि मग तो पिंजऱ्यात बंद करतो आणि तो राजाकडे येतो. पण ते ऋषीच असतात, ओके. तर ते मनुष्यवाणीत बोलू शकत असतात. तर मग तो काहीतरी म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड आहे. तर मग ते राजाला तो शुक शुक म्हणजे पोपट तो मिळतो. आणि मग राजा आता हे नरपती ही शुकम तद वृत्तांतम पृच्छती, म्हणजे नरपती म्हणजे राजा, राजा शुकाला त्याचा वृत्तांत पृच्छ म्हणजे विचारतो, तर विचारतो. तर मग आता नरपती ही अब्रवीत, नरपती अब्रवीत म्हणजे नरपती म्हणाला, आस्ता असू दे, हा, तावत सर्व एव इदम, हे सगळं आहे तर इथं राहू दे. अपनयतो नहा कुतूहल, नहा म्हणजे आमचे, षष्ठी, अस्मान नहा, हा, आमचं कुतूहल, अपनयतू, नयतू म्हणजे नेणे, अपनयतू म्हणजे दूर कर. हा हा, आमचं जी उत्कंठ आहे की तू असा सगळा ज्ञानी इतका तू कसा काय. कारण ते वैशंपायन ऋषीच असतात. तर त्याचं बऱ्याच, त्यामुळे सगळ्यांना कुतूहल असतं की कसे बोलू शकतात, यांना एवढं ज्ञान कसं काय वगैरे वगैरे. तर आमचं तू कुतूहल दूर कर. आवेदयतू भवान कार्स्नेन आत्मना जन्म, तर आम्हाला आवेदन किंवा सांग, भवान म्हणजे तुमचे, पूर्णपणे तुमचा स्वतःचा जन्म वगैरे कसा झाला हे आम्हाला सांग. हा, सांगा. कस्मिन देशे भवान कथम जातः, हा, आपण कुठल्या देशाचे, आपला जन्म कसा झाला. केन वा नाम कृतम,
आपलं नाव कोणी ठेवलं किंवा कसं झालं, का माता, आपली आई कोण.